चक्क MMRDAच्या इमारतीत पडत होते नमाज. मनसेच्या दणक्यानंतर पोलिसांना आली जाग. विस्थापितांना आसरा मिळावा यासाठी MMRDAने उभारलेल्या इमारतीमध्ये स्पीकर लावून चक्क नमाज पडली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं ठाण्यात खळबळ उडाली आहे. घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा परिसरात असलेल्या MMRDAच्या काही इमारतीत ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रकल्प विस्थापित बाधितांना या ठिकाणी स्थलांतरित कुटुंबांना घरं दिली जातात. याच इमारतीमधील एका इमारतीतून चक्क अजानचे आवाज सुरू झाल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. दिवसातून तब्बल 3 वेळा स्पीकरवरून अजान दिली जात असे. तिथे अनेकांचे येणे जाणे असल्याचं निदर्शना येताच काही स्थानिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार केली. आज अविनाश जाधव यांनी आपले कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन सदर ठिकाणी आंदोलन केलंय. त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली व तिथे लावलेला स्पीकर ताब्यात घेतलाय. मुंबईतून आलेल्या काही विस्थापित कुटुंबांनी हा प्रकार सुरू केल्याची बाब पोलीस तपासात समोर आले. मशिदींवर लावलेल्या भोंग्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना देखील असे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी याविरोधात कडक कारवाई करावी, अन्यथा पुढच्या वेळी मनसे स्टाईलनं दणका देऊ असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय. तिथे काही मुलं राहिला आहेत, कॉलेजची मुलं राहिला आहेत आणि त्या मुलांनी आमच्याकडे तक्रार केली होती की दिवसातून 3 वेळा इथे एका स्पीकरद्वारे अजान दिली जाते. तर ही जागा जी आहे ती MMRDAची आहे. महानगरपालिकेने ह्या रूम्स अलॉट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये यांनी एक छोटासा मदरसा चालू केलेला आहे आणि त्या मदरस्यामध्ये दिवसातनं 3-4 वेळा नमाज पडली जाते. बाहेरची लोक नमाज पडायला येतात. मुंबऱ्यातनं काही लोक इथे जे स्थलांतरित केलेले आहेत त्यांच्यामार्फत एक कृत्य चालू आहे. रोज संध्याकाळी इथे एक स्पीकरद्वारे अजान दिली जाते. जशी मस्जिदीवर मोठ्या प्रमाणात दिली जाते त्या पद्धतीचे अजान इकडे दिली जाते. आम्हाला संशय आहे की इथे अनेक वाईट विचारांची लोक इथे येतात आणि रेग्युलर इथे काहीतरी सुरू आहे. सो आज आम्ही पोलिसांसोबत इथे आलो होतो. पोलिसांना जो काही प्रकार घडला तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आम्ही दाखवलेला आहे. ते तिथे उपस्थित असताना अजान चालू होती. काही लोक त्या रूममध्ये नमाज पडत होती आणि हे सगळं पाहता ही पद्धत चुकीची आहे. ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की मस्जिदीवर लावता येत नाही, तर ह्यांनी आता घरावर लावायला सुरू केलेले आहे आणि या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. आता आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवलाच आहे, पण हे थांबलं नाही तर पुढच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने यांना धडा शिकवेल. कशा प्रकारची कारवाई पोलिसांनी आता पोलिसांनी ते स्पीकर जप्त केलेले आहेत. तिथे एक नमाजाच्या वेळा लावल्या आहेत की किती वाजता नमाज होते ती पाटी यांनी काढलेली आहे. त्यासोबत तिथले जे कोणी प्रमुख होते त्यांना देखील पोलिसांनी आता पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहे. तर कशा प्रकारची कारवाई व्हावी ही तुम्हाला अपेक्षा? मला असं वाटतं की याच्या आधी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन ज्या दिल्यात त्यानुसार ऑलरेडी मस्जिदीवरच्या भोंगे उतरणं खूप गरजेचं होतं, पण त्याच्याबरोबर आता ह्या लोकांनी घराघरात घुसून भोंगे लावायला सुरू केलेले आहेत. सो ही एक धोक्याची घंटा आहे आणि मला वाटतं हिंदू संघटनांनी यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिंदे गट आणि BJPचं सरकार आहे आणि अशा वेळेस काय अपेक्षा आहे की अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. तुम्ही जय श्रीराम म्हणून 22 तारखेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जो काय कार्यक्रम केलात सो तो फक्त दिखावा आहे का? त्याच्या पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी पण बंद झाल्या पाहिजेत ना, की त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद कराव्यात आणि जिथे श्रेय खायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही ते श्रेय खाणार. आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन चितळसरच्या हद्दीमध्ये ॲक्मे ओझोनच्या शेजारी MMRDAची बिल्डिंग आहे, रहिवासी बिल्डिंग. त्या ठिकाणी पोलिसांना माहिती आली की काही इसम बंद फ्लॅटमध्ये लाऊडस्पीकर लावून नमाज पडत आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी 3 इसम मिळून आले आणि सदरची इमारत ही रहिवासी इमारत आहे. त्या ठिकाणी ते लाऊडस्पीकर लावून नमाज पडत होते. त्याबद्दल पोलीस पुढची योग्य ती कारवाई करत आहेत. एमएस असा आरोप आहे की मदरसा वगैरे चालत होता अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तुमच्या आले का? सध्या त्याची चौकशी सुरू आहे. तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील.